नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला पाथर्डीमध्ये सोलर पॅनलला एक माणूस चिकटून दुर्दैवी मृत्यू झाला अशी एक बातमी आलेली आहे. तर आज त्याविषयी थोडं बोलणार आहे. तर तुम्ही पाहताय मी सोलरपाशी आलो आहे आणि हे 5 HP माझं एक सोलर आहे, इथं बसलेले आहे आणि अशा प्रकारे आहे. तर या सोलरला करंट कुठे येऊ शकतो, शेतकरीनी काय काळजी घ्यावी याविषयी मी थोडं सांगणार आहे. आणि पाथर्डीचं कोणी असेल तर त्यांनी पण सांगायचं की तो माणूस काय करत होता, कसा सोलरला चिकटला वगैरे. तर मित्रांनो, हा DC करंट आहे आणि हा पाहत आहे की इथे आपण स्टार्टर म्हणूयात. तर यासाठी हे असं आहे सगळं आणि इथे ऑन ऑफचा खटका आहे. तर शेतकऱ्यांनी या पॅनलला कोठेही जरी हात लावला तरी करंट येऊ नये यासाठी ना त्या जोडणाऱ्यांनी इथे एक वायर आहे, ही पूर्ण अर्थिंगची वायर आहे. तुम्ही पाहता की बाबा इथून अशी अख्ख्या स्टार्टरमध्ये जाते आणि पूर्ण पॅनलला ही अर्थिंग फिरत असते आणि हीच अर्थिंग इथून इथे अर्थिंग दिलेली आहे. तर पहा, तर अशा प्रकारे आहे. या पॅनलला कुठे करंट येत नाही. जर या स्ट्रक्चरला करंट आला तर इथे ऑटोमॅटिक हे बंद करतं. तर काळजी घ्यायची. आता दुसरं एक कारण आहे की तुम्ही या ज्या 2 वायरी आहेत, या वायरी तुम्ही चप्पल न घालता ओल्या अवस्थेत जर तुम्ही अशा धरत असाल तर त्यावेळेस तुम्ही ते शॉक बसू शकतो तुम्हाला, किंवा तुम्ही चिकटून बसू शकता आणि अशा प्रकारे. तर बाकी पॅनलला तुम्हाला दाखवतोय मी. तर आत्ता ही मोटर चालू आहे. तर पॅनलला वरून करंट येत नाही. जरी फुटलेले असेल तरच करंट येतो, कारण ही ह्यावरून काच आहे आणि फुटल्या असल्यानंतर तुम्ही त्याचे जे वायरीचा संपर्क तुम्हाला होऊ शकतो. पण शेतकऱ्यांनी अशी काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा विशेष असं हात लावण्याचं काहीच कारण नाही. ज्यावेळेस प्रकाश नसेल, ऊन नसेल, रात्रीच्या वेळेस तुम्ही बाकी काही काम करू शकता, म्हणजे धूळ झटकणे वगैरे वगैरे. आणि एवढी खबरदारी घेतली तर काही अडचण नाही. तर शेतकरी मित्रांनो,